नमस्कार, डी24 तास स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आज पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने मोर्चा व आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना काँग्रेसच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी युवराज आबा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, काँग्रेसच्या वतीने धुळे जिल्हा तर्फे आज जे देशात पेट्रोल डिझेल घरगुती गॅस आणि कांद्याला जो शेतकऱ्यांना मार पडते, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, बेरोजगारांवर अन्याय होतोय, नीटचे पेपर या ठिकाणी फुटून गेले, विद्यार्थ्यांवर लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे आणि गेल्या 12 दिवसापासनं 8-10 रुपये वाढलेले आणि अजून आदरणीय राहुलजी गांधी यांनी सांगितलेलं आहे की अजून पण तुम्ही सुधरा, नाहीतर हे भाव पेट्रोल डिझेल आणि गॅसचे हे 50ला अजून 50 रुपये वाढतील असं त्यांनी भाकीत केलेलं आहे आणि ते तसं होताना दिसतंय। त्यांना लाज वाटते केंद्र सरकारला म्हणून 2-2 रुपये वाढवत आहे, पण हे पुरे वाढवणार आहेत तर हे विरोधी पक्षांची तर जबाबदारी आहेच की त्यांना विरोध करायचा, परंतु देशातील नागरिकांनी आज आपण आपल्या जिल्ह्यात आंदोलन करतोय तर किमान आपल्या जिल्ह्याच्या नागरिकांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे आणि त्यांनी आवाज उठवला पाहिजे, विद्यार्थ्यांनी आवाज उठवला पाहिजे, शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे, गृहिणींनी आवाज उठवला पाहिजे। आज सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत। ज्या वेळेस 300-400 रुपये सिलेंडरचे भाव होते तेव्हा ते नाचत होते BJP वाले आणि आज तोच भाव हजाराला पोचलेला आहे आणि तरी त्यांना काही लाज वाटत नाही, एक पण बोलायला तयार नाही आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर या गोष्टीचा निषेध होतोय आणि या ठिकाणी आम्ही माननीय कलेक्टर महोदय यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आमच्या भावना कळवलेल्या आहे, नागरिकांच्या भावना कळवलेल्या आहे आणि ह्या भाववाढीचा आम्ही तीव्र शब्दात काँग्रेस पक्ष निषेध करतो। आबासाहेब 2014च्या आधी 50 पैसे वाढले तरी ते आंदोलन करायचे, साखर वाटायचे। निषेध अरे मी माझा प्रश्न पूर्ण होता ना आबा, माझा प्रश्न ऐकून घ्या। 2014च्या आधी 50 पैसे 1 रुपया वाढला तरी भाजपवाले साखर वाटायचे, आंदोलन करायचे पेट्रोल पंपावर, मग आता ते सर्व चूप बसलेले, याच्याबद्दल काय म्हणाल? त्यांना आता मेलोडी वाटायची सुरुवात केलेली त्यांनी आणि ते मेलोडी खाऊन खुश आहेत, पण या ठिकाणी आम जनता ना खुश आहे आणि जनतेला सगळं दिसतंय आणि जनतेने केव्हा तरी दिवस भरतात, त्यांचे पण दिवस भरण्यात आलेले आणि जनतेला ते पूर्णपणे जनतेच्या लक्षात आलेलं आहे।